प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 29 नोव्हेंबरचा एपिसोड लाजवाब दाखवलाय त्यांनी. तुम्ही एवढे हसणार आहात ना, की हसून हसून तुमच्या डोळ्यातून पाणी येणार आहे लिटरली. पण धमाका झालाय म्हणजे या प्रतिमात्यांना सगळा पास्ट आठवलाय आणि त्यांनी रविराजांना सांगितलंय की जळकं लाकूड त्यांच्या चेहऱ्यावर मारलं होतं त्या माणसानी आणि आता हे नागराजला खटकलंय, त्यामुळे तो प्रतिमाला मारायचा प्लॅन करतोय. आणि सुमनने या दोघांना त्या गोळ्या त्या मिक्स करताना बघितलंय. आता बरंच एक्सपोज होणार आहे प्रेक्षकांनो, म्हणजे दिसतंय तर खरी सगळं धमाकेदार दाखवलंय त्यांनी. पण आज अर्जुन सुभेदारचे जे जे फॅन आहेत ना प्रेक्षकांनो, ते त्याचे डबल फॅन होणार आहे. काय कमाल ऍक्टिंग केली आहे त्याने. आजचा एपिसोड तुम्ही फक्त ऐकत राहा. तर सुरुवातीपासून सांगते, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे 29 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघत आहात. प्रतिमा त्याने काल महिपतला पाहिलेलं असतं. त्यांचा श्वास लागतो, त्या सांगायचा प्रयत्न करत असतात रविराजांना तिकडे तिकडे पलीकडे, आणि ते त्यांचा श्वास लागलेला असताना त्यांना नीटसं बोलता येत नाही, धाप लागलेली असते त्यांना. आता रविराज म्हणतात, प्रतिमा तुला काय होतंय, थांब मी तुला पाणी देऊ का. आता प्रतिमा त्या सांगतात पलीकडे बघा. रविराज म्हणतात तुला आगीची भीती वाटतेय का, काय झालं प्रतिमा. असं म्हणून रविराज आता पलीकडे काय आहे हे बघण्यासाठी अगदी थेट त्या कोपऱ्यापर्यंत जातात. पण अफसोस तो महिपत तोपर्यंत निघून गेलेला असतो. रविराजांना काही कळतच नाही. रविराज प्रतिमात्याला म्हणतात, प्रतिमा आपण घरी जाऊया का, तुला खूप त्रास होतोय का. आता प्रतिमात्याला त्या सगळ्या लोकांच्या मदतीने त्यांनी गाडीमध्ये बसवलंय आणि आता त्यांना ते घरी आणतात. ठीक आहे, आता इथपर्यंत तुम्ही पाहिलं. आता खरा एपिसोड आहे ना प्रेक्षकांना इथून पुढे सुरू होणार आहे. सायलीबाई आल्यात मधुभाऊंची मदत घ्यायला, की आता तिचं प्रेम तिला व्यक्त कसं करायचंय हे तिला काहीतरी हवंय कल्पना, तर ती मधुभाऊंकडे आली आहे. मधुभाऊ जागेच असतात पण लाईट बंद करून असे बसलेले असतात. सायली लाईट लावून म्हणते, मधुभाऊ झोपला नाहीत, काय झालं मधुभाऊ, झोप येत नाहीये का. मधुभाऊ म्हणतात, अगं साऊ बाळा, हातांना काही कामच नसेल तर डोळ्यांना झोप कशी येईल साऊ बाळा. अगं दिवसभर शरीराची काही हालचालच होत नाहीये बघ, तर थकवा कुठून येणार ना. सायली म्हणते, मधुभाऊ मग आपण गप्पा मारायच्या का, अगदी तशाच जशा आपण आपल्या घरी मारायचो. मग मधुभाऊ म्हणतात, अगं साऊबाळा तू थकली असशील, मी काय दिवसभर आराम करतो, पण तुला दिवसभरात क्षणाचीही उसंत मिळत नाही ग, माहितीये मला. सायली म्हणते, पण मधुभाऊ तुमच्याशी गप्पा मारल्यानं की माझा थकवा निघून जाईल. मी एवढी बडबड करेल ना आता की तुम्ही म्हणाल, बाई ग तुझी बडबड बंद कर, मी झोपतो आता. मग आता मधुभाऊ हसतात आणि म्हणतात, बरं बाई तू काही ऐकणार नाही ह माझं, आणि मला माहितीये तू कुठल्या विषयावर गप्पा मारणार आहेस ते. तू मला हेच सांगणार आहेस ना की जावई बापू किती गुणी आहेत, सद्गुणाची खाण कशी आहेत ते, होय ना, होय ना सौबाळा. मग सायली म्हणते, नाही मधुभाऊ, आज आपण तुमच्याबद्दल आणि वत्सला काकूंबद्दल बोलूयात. तुमचा प्रेमविवाह होता ना मधुभाऊ, तुम्ही वत्सला काकूंच्या प्रेमात कधी आणि कसे पडलात, तुमची पहिली भेट आठवते का तुम्हाला. मग मधुभाऊ म्हणतात, अच्छा म्हणजे गाडी आज माझ्यावर घसरलीये तर. मग सायली म्हणते, सांगा ना मधुभाऊ, आपण ह्या विषयावर कधी बोललोच नाही ना, सांगा ना मधुभाऊ, तुम्हाला कधी जाणवलं की वत्सला काकूच तुमच्या जोडीदार व्हायला हव्यात. प्रेक्षकांनो, आजचा भाग इतका सुरेख दाखवलाय ना त्यांनी, खरंच शेवटपर्यंत बघत राहा. आता मधुभाऊ खूप छान उत्तर देतात सायलीला. ते म्हणतात, अगं साऊबाळा असं एका क्षणाचं नाही सांगता येणार मला, पण वत्सलाला ना मी लहानपणापासून बघत होतो, आमचं दोघांचंही शिक्षण एकत्रच झालंय. आणि साऊबाळा त्यावेळेला ना मुली म्हणजे फारशा शिकत नव्हत्या, पण वत्सलानं हट्टाने तिचं शिक्षण पूर्ण करून घेतलं होतं. मला ना तिचं फार कौतुक वाटायचं. एक दिवस मला कळलं की वत्सलाला बघायला मुलगा येणार आहे. माझ्या काळजात जरा गलबललं ग. मला समजेच ना की मी माझ्या भावना वत्सलाला कशा सांगू. सायली म्हणते, मग मग तुम्ही काय केलं मधुभाऊ. मधुभाऊ पुढे म्हणतात, अगं मला तर खरं तिला थेटच मागणी घालायची होती, पण नेमकं अशा वेळेला आपला धीर कुठे जातो ना तेच कळत नाही. सायली छान तोंड करते ह यावेळेला. आता मधुभाऊ पुढे म्हणतात, एक गोष्ट मी केली हा साऊबाळा, त्यावेळेला ना माझ्याकडे एक टेप रेकॉर्डर होता जुना, तो टेप रेकॉर्डर घेतला आणि सरळ तिच्या समोर जाऊन उभं राहिलो. मग सायली म्हणते, टेप रेकॉर्डर घेतलात तुम्ही. मधुभाऊ म्हणतात, हो, आणि मला जे वाटतं ना ते गाण्यातून तिच्या समोर मी व्यक्त केलं.
सायली हे सगळं इतकं मन लावून ऐकत असते. मधुभाऊ म्हणतात, धुंद हा एकांत हा प्रीत आकारली, सहज सूर छेडिता तार झंकारली, असं काहीतरी जुनं गाणं आहे जे मला माहिती नाहीये प्रेक्षकांनो. हे जुनं गाणं मधुभाऊंनी वत्सला काकूंना ऐकवलं होतं. साऊ म्हणते, मग काय झालं मधुभाऊ? मधुभाऊ म्हणतात, अगो काय सांगू तुला, तिने गाणं ऐकलं आणि निघून गेली ग शांतपणे. सायली म्हणते, मधुभाऊ तुमचं लग्न त्यांच्या मनाच्या विरुद्ध झालं होतं की काय? मग मधुभाऊ म्हणतात, अगं नाही ग, असं काही नाहीये. हे बघ, प्रेम आणि जबरदस्ती यात कधी गल्लत करायची नसते. सायली म्हणते, म्हणजे त्यांचा होकार होता, पण हे तुम्हाला कसं कळलं? मधुभाऊ म्हणतात, अगं दुसऱ्या दिवशी जेव्हा ती येऊन मला भेटली त्यावेळेला तिने तिचा होकार गाण्यातूनच कळवला ग. माझ्या समोर चक्क ती गायली. सायली खूप मन लावून ऐकते. मधुभाऊ म्हणतात, सख्या रे घायाळ मी हरिणी, हे गाणं तिने मला गाऊन दाखवलं ग सायली. म्हणजे त्यावेळेला मी ऐकलेलं सर्वोत्तम गाणं होतं ते. मधुभाऊ त्या आठवणीत रमतात. आता ही सायली विचार करायला लागते, संगीतातली ही ताकद माझ्या तर लक्षातच आली नव्हती. प्रेमाचे शब्द आणि सूर जसे वत्सला काकूंपर्यंत पोहोचले तसेच हे ह्यांच्यापर्यंत पण पोहोचतीलच. आता सायलीने हा विचार केलाय प्रेक्षकांनो, पण अर्जुनने काय रिस्पॉन्स दिला ना, तुम्ही बघायला लिटरली हसून हसून मेडे व्हाल. आता मधुभाऊ म्हणतात, काय ग साऊबाळा, आता हे झालं माझं, आता तुझं सांग बरं. सायली म्हणते, मी मी काय सांगणार मधुभाऊ? मधुभाऊ म्हणतात, अरे मी सांगू म्हणजे काय? तू जेव्हा जावई बापूंच्या प्रेमात पडलीस तेव्हा तू तुझ्या भावना त्यांच्यापाशी कशा व्यक्त केल्या? आता ही सायली म्हणते, मधुभाऊ तुम्हाला खरंच पहाटेपर्यंत जागायचंय का? मधुभाऊ म्हणतात, अरे वा, हे चांगलंय तुझं, माझ्याकडनं सगळं वदवून घेतलंयस आणि स्वतःची पाळी आल्यावर सगळं चुप. नाही नाही, रडीचा डावे साऊ, नाही 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 नाही, तू तोंडाला अशी कुलूप लावायची नाही. तर सांग बरं मला. आता ही सायली बरोबर मधुभाऊंना कटवते आणि म्हणते, मधुभाऊ हे बघा, आता मी ना तुमच्याशी खूप वेळ बडबड करत बसेल, तो विषय निघाला की तुम्हाला माहितीये ना. मग आता मधुभाऊ म्हणतात, अरे वा, लाजली माझी साऊ. मग सायली खरंच खूप गोड लाजते. मधुभाऊ म्हणतात, बरं बाई, काही हरकत नाहीये. मग सायली म्हणते, झोपा बरं आता. मधुभाऊ म्हणजे हुशार आहे सायली, मधुभाऊंकडनं बरोबर हिंट काढून घेतली आणि तिची वेळ आली की पलटली. जोक सपाट पण खूपच भारी प्रेक्षकांनो. आता सायली ठरवते की अर्जुनला सगळ्या भावना तिच्या गाण्यातून व्यक्त करायची. मग सायली या मधुभाऊंचं अंथरुण वगैरे छान लावून देते आणि आता लाईट बंद करून तिच्या बेडरूमच्या दिशेने निघते. पण आता जाता जाता तिच्या मनात पुन्हा एकदा ती हुरहुर जी असते ना, ती हुरहुर चालू आहे. आता ती विचार करते, मधुभाऊ तुम्हाला मी माझ्या भावना नक्की सांगेल, ह्यांच्यापर्यंत मी माझं प्रेम कसं व्यक्त केलं हे सगळं सांगेन, पण मला आधी ते व्यक्त तर करू द्या, घडू तर द्या तो प्रसंग. आज तुम्ही मला जी कल्पना सुचवली आहेत ना, त्याचा वापर मी आता नक्की करणार आणि बघीन ह्यांच्यापर्यंत माझ्या मनातल्या भावना पोहोचतायत का ते. शेवटी मन मोकळं करण्यासाठी संगीतासारखं दुसरं माध्यमच नाहीये. आता सायलीला मधुभाऊंची ही आयडिया जबरदस्त भावली आहे. पण आता ही ना गाणं म्हणत म्हणतच अंथरुणं पांघरुणं सगळे काढायला लागते. म्हणजे असं पुटपुटती येते तोंडातल्या तोंडात. अर्जुन तिला असं ऑब्झर्व करत असतो. ती अशी गाणं म्हणत असते, असं बऱ्याच वेळ म्हणते ती. मग अर्जुन म्हणतो, क्या बात है मिसेस सायली, आज तुम्ही गाणी गुणगुणताय, छान वाटतंय खूप, पण आज काही स्पेशल झालंय का? सायली म्हणते, सर गाणं गुणगुणण्यासाठी काही स्पेशल कशाला व्हायला हवं, गाणं आलं की ते आपोआप ओठावर गुणगुणतं, आपोआप मन आनंदी होतं, असं ती म्हणते. मग आता अर्जुन म्हणतो, तुम्हाला म्युझिक खूप आवडतं ना? मग ही सायली म्हणते, अहो मला खास करून आशादींची, लतादींची, श्रीनिवासची आणि मन्नाडेची गाणी खूप आवडतात. मला पण श्रीनिवासची गाणी खूप आवडतात आणि लता दीदी तर सगळ्यांच्या फेवरेट आहेतच. सायली म्हणते, लहानपणी ऐकलेली गाणी आपण सहजासहजी नाही ना विसरत, तुमच्या बाबतीत व्हायचं का हो कधी असं? तर आता अर्जुन म्हणतो, हो, माझ्या कॉलेज डेज मध्ये सुद्धा मला खूप म्युझिक आवडायचं. माझा फेवरेट कोण होता माहितीये तुम्हाला? मायकल जॅक्सन, बॅकस्ट्रीट बॉयज, V2K गँग्स, गन्स अँड रोजेस, मला हे सगळे खूप आवडायचे. यातले बॅकस्ट्रीट बॉयज आणि मायकल जॅक्सन मला माहिती आहे, बाकीचे मलाही माहिती नाही, जे सायलीलाही माहिती नाही बिचारीला. मग आता अर्जुन पुढे म्हणतो, त्यानंतर लॉचा अभ्यास सुरू झाला माझा. एवढं प्रेशर होतं ना की म्युझिकसाठी वेळच मिळाला नाही मला.
सायली म्हणते, "सर, संगीतासाठी कुठे वेळ काढावा लागतो? हवं तेव्हा आपलं संगीत आपल्या आजूबाजूला असू शकतं. जुन्या मराठी गाण्यांची गंमत तर वेगळीच असते ना." अर्जुन म्हणतो, "ॲक्चुअली ना ही गंमत मला अनुभवता नाही आली हो. मी अमेरिकेत होतो ना, तिथे कुठली आली आहे मराठी गाणी आणि तेव्हा माझं मराठी काही फार चांगलं नव्हतं." सायली मनातल्या मनात म्हणते, "आता तरी कुठे चांगलं आहे" आणि हसायला लागते. आता अर्जुन म्हणतो, "पण हां, तुमच्यामुळे जरा आता बेटर झालंय माझं मराठी. तुम्हाला आठवतं का? म्हणजे आता तुम्ही म्हणजे त्यावेळेला आपल्या ऑफिसमध्ये किती मोठे-मोठे मराठी शब्द बोलत होतात, पण आता मला सगळं कळतं, सगळं एकदम." आता सायली सुरुवात करते हां प्रेक्षकांनो. "आता तर तुम्ही एवढूसाही व्हिडिओ स्किप करू नका." सायली म्हणते, "बघा हां, मी परीक्षा घेऊ का तुमची मग?" अर्जुन म्हणतो, "अरे, केव्हाही रेडी आहे मी. सांगा, सांगा." आता सायली म्हणते, "हे बघा, मी तुम्हाला मराठी गाणं गाऊन दाखवेल. तुम्ही मला त्याचा अर्थ समजावून सांगायचा." अर्जुन म्हणतो, "हो, चालेल ना. रेडी, रेडी." आता सायली म्हणते, "आधी समजून घ्यायचा अगदी मनापासून हं." आणि मग मनात बोलते, की तो अर्थ जर तुम्हाला कळला ना अर्जुन सर, तर तुम्हाला माझ्या मनातलं अगदी सहज कळेल. तर आता अशा पद्धतीने अर्जुनची परीक्षा सुरू झाली हां. आता सायलीने पहिलं गाणं कुठलं गायलं असेल प्रेक्षकांनो, तर ऐका. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, बगळ्याची माळ फुले अजूनी अंबरात, भेट आपुली स्मरशी काय तू मनात, बगळ्याची माळ फुले अजूनी अंबरात. आता अर्जुनने हे गाणं मनापासनं ऐकलंय. सायली गाता गाता म्हणते, "सर, असे रमून नका जाऊ फक्त, मला अर्थ सांगा बरं." अर्जुन सायलीचं गाणं ऐकण्यात खूपच तल्लीन झालेला असतो, कारण खरंच सायलीचा आवाज खूप गोड आहे. आता अर्जुनने त्या सगळ्या गाण्यांचे काय काय अर्थ सांगितलेत आणि सायलीने काय काय जुने गाणे शोधून काढले ना, ते बघत राहा प्रेक्षकांनो. सायली म्हणते, "सांगा मला अर्थ." अर्जुन म्हणतो, "हो, सांगतो ना. अरे, किती सोपं आहे हे, एकदम इझी आहे." मग आता सायली म्हणते, "सांगा बरं, काय अर्थ आहे?" अर्जुन म्हणतो, "हे गाणं आहे ना, हे बर्ड सेंच्युरी मधलं आहे. बर्ड असे छान एकत्र उडतायत, एन्जॉय करतायत. हो ना? हो ना? बरोबर सांगितलं ना मी?" आता सायली सध्या तरी जरा शांत आहे हां. ती म्हणते, "नाही, हा अर्थ नाहीये या गाण्याचा." पण आता बघा अर्जुन म्हणतो, "नाही, नाही. आता अहो तुम्ही म्हटलं ना ते बगळे, ते थवा म्हणजे असा फॉर्म म्हणजे ते सगळे एकत्र एन्जॉय करतायत. असंच आहे ना ते सगळं?" सायली म्हणते, "नाही हो." सायली म्हणते, "नाही हो, पण या गाण्याचा ना असा अर्थ नाही होत." "बरं जाऊ द्या. पहिला डाव देवाचा. आता मी तुम्हाला दुसरं गाणं म्हणून दाखवते हं. त्याचा तुम्ही मला अर्थ बरोबर सांगा." मग सायली ही आता दुसरं गाणं म्हणायला लागते हं प्रेक्षकांनो. आता तिने बघा एवढे अवघड-अवघड गाणे काढले शोधून कसं कळणार या बिचाऱ्याला. आता पुढचं गाणं म्हणते ती. तरुण आहे रात्र अजूनी राजसा निजलास का रे, राजसा निजलास का रे, एवढ्यातच या कुशीवर तू असा वळलास का रे, तरुणा हे रात्र अजूनी. सायली आता हे गाणं गाते आणि अर्जुनला म्हणते, "ओळखा आता?" अर्जुन म्हणतो, "हो, कळलं मला, एकदम कन्फर्म कळलं." सायली म्हणते, "सांगा बरं मग." अर्जुन आता तिच्या जवळ जातो आणि म्हणतो, "हे गाणं ना, हे गाणं आ आई त्याच्या बाळासाठी म्हणते ना?" अरे देवा! आई त्याच्या बाळाला झोपवते ना, म्हणजे हां, अंगाई अंगाई गीत आहे ना हे. सायली म्हणते, "नाही हो सर, हे अंगाई गीत नव्हतं." अर्जुन म्हणतो, "अरे यात आहे ना राजसा निजलास का." म्हणजे लहानपणी पूर्णाजी नेहमी माझ्या मम्माला विचारायची, "अर्जुन निजला का?" म्हणजे झोपला का? झोपला. अंगाई गीतच आहे ना हे. पण एक मिनिट, तुम्ही मला अंगाई का बरं ऐकवताय? सायली आता रडायची बाकी आहे फक्त. ती म्हणते, "सर, तुम्हाला खरंच या अर्थ नाही कळला का या गाण्याचा?" अर्जुन म्हणतो, "बरं, बरं, नाहीये का अंगाई? बरं, म्हणजे ते काय आहे ना, अहो मी आधीच तुम्हाला सांगितलं ना, मी मराठी गाणी फार ऐकलेली नाहीये, म्हणून ते जरा माझं चुकतंय हो." सायली म्हणजे तो बिचारा कावरा-बावरा झालाय.
पण आता ही सायली विचार करायला लागते, मी माझ्या मनातलं कसं सांगू तुम्हाला सर? बरं आता एखादं लेटेस्ट हिंदी गाणं त्याला ऐकवलं असतं तर समजलं असतं ना. पण आता सायलीने शेवटचा प्रयत्न केलाय बरं का. सायली म्हणते, "ठीक आहे, मी शेवटचा प्रयत्न करते. मी तुम्हाला नवीन गाणं ऐकवते, म्हणजे जुनी गाणी जाऊ द्या, एखादं नवीन गाणं ऐकवते." अर्जुन म्हणतो, "अच्छा लेटेस्ट गाणं ना? हो, हो, लेटेस्ट गाणं कळेल मला, ते ऐकवा." आता ही सायली ते गाणं म्हणते जे खूप सुंदर आहे. पण या गाण्याचा अर्थ अर्जुनने जो काय लावलाय ना प्रेक्षकांनो, तुम्ही लिटरली बेशुद्ध व्हाल ते अर्थ ऐकून. तर सायली आता पुढे ते गाणं म्हणते, गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळूने थांबना, हुलकीचा हुल तू इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना, थांबना, थांबना. अर्जुन म्हणतो, "हो, हे गाणं ऐकलंय मी. अरे, हे गाणं ना म्हणजे याचे लिरिक्स म्हणजे." आता सायली खूप आतुरतेने ऐकत असते याच्या गाण्याचा अर्थ. अर्जुन म्हणतो, "ह्या गाण्यात ना असं आहे की श्वास अडकलाय. म्हणजे हे गाणं लव्ह सॉन्ग आहे ना मिसेस सायली?" आता सायलीला खूप छान वाटतं. अरे वाह! फायनली याने ओळखलंय. मग अर्जुन म्हणतो, "बरोबर ना?" सायली म्हणते, "हो, अगदी बरोबर." सायली म्हणते, "हो, म्हणजे अर्थ कळतोय तुम्हाला." पण आता अर्जुनने सॉरी प्रेक्षकांनो, आता इथून पुढे माझं हसू कंट्रोल नाही झालं. आता अर्जुन म्हणतो, "पुढचं लिरिक्स तुम्ही गाल का प्लीज?" सायली आता पुढचं गाणं म्हणू लागते हां. आता पुढच्या गाण्याची कडवे तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे प्रेक्षकांनो, पण तरी सायलीने ज्या पद्धतीने गायलंय ना, तुम्ही खूप हसाल आता पुढे. सायली म्हणते, "आता पुढचं ऐका हं सर." मग सायली गायला लागते, "सरसुखाची श्रावणी की नाच रावळी वहा, गुंतण्या तूर फिरुनी आज वेडा जीव हा." आता अर्जुनला ती अर्थ विचारत असते. अर्जुन म्हणतो, "हो, आलंय आलंय माझ्या लक्षात आलंय." सायलीला वाटतं आलं बाई लक्षात आता. अर्जुन म्हणतो, "हो आलंय ना, थांबा थांबा सांगतो मी." म्हणजे थोडंसं जरा डिफिकल्ट आहे हे. सायली इतकी आतुरतेने वाट बघत असते, हा सांगेल सांगेल. अर्जुन म्हणतो, "ते जरा अवघड आहे ना, थोडंसं कन्व्हर्ट करायला मला वेळ लागतोय. एकदा परत गाल का तुम्ही? एकदा शेवटचं." मग सायली अजून सुरातच आहे बरं का. आता ती म्हणते, "सरसुखाची श्रावणी की नाच रावळी वहा, गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा." आता अर्जुन म्हणतो, "फॅन्टास्टिक, फॅन्टास्टिक. आलं, आलं. आलं माझ्या लक्षात आलं, आलं, आलं. आलं मी सांगतो." आलं ते गाण्याचं मॅच झालं. थांबा सांगतो मी. आता तो जरा विचार करतोय आणि म्हणतो, "एक एक एकदा परत शेवटचं गाल का तुम्ही?" आता ही बेशुद्ध पडायची बाकी आहे. मग आता ती एक-एक शब्द गाते बरं का. "सरसुखाची श्रावणी की नाचरा वळी वहा, गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा." आता हे तिने चाल न लावता गायलंय बरं का, अगदी असंच. अर्जुन म्हणतो, "आलं आलं, आत्ता आलं लक्षात मिनिंग. हां सांगते हां." मग शेवटी सायली म्हणते, "जाऊ द्या सर, जाऊ द्या. परीक्षेची वेळ संपली, आता मी झोपते हां." अर्जुन म्हणतो, "नाही नाही, असं गिव्हअप नाही करायचं, कधीच नाही गिव्हअप करायचं, लढायचं." मधुभाऊ म्हणतात ना, "आता रडायचं नाही, आता लढायचं. आपण लढू ना, थांबा थांबा जरा थांबा." काय लढतोय? आता तो पुन्हा म्हणतो तिला, "एकदा शेवटचं म्हणा, लास्ट शेवटचं, शेवटचं शेवट." सायली आता कसं म्हणते बघा, "सरसुखाची श्रावणी की नाचरा वळी वहा, गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा." ते लहान मुलांना धडा शिकवतो ना आपण, अगदी तशा आवाजात सायलीने ते गाणं गायलंय. बरं आता हा बघा किती दीड शाणा आहे. या गणित करतात ना तसं कॅल्क्युलेशन करू लागलाय हा आणि म्हणतो, "आलं, आलं माझ्या लक्षात." सायलीला वाटतं खरंच आलं बाई लक्षात याच्या. अर्जुन म्हणतो, "हो आलं ना माझ्या लक्षात, सगळं लक्षात आलंय. सांगू का आता सांगू?" या गाण्यातनं या गाण्यामध्ये आता तो थोडा विचार करतो आणि म्हणतो, "श्रावण महिन्यातनं या गाण्यात वळीव नावाचा माणूस नाचतोय." अरे देवा! ती सायली त्याच्याकडे रागाने बघायला लागते. आता अर्जुन म्हणतो, "वळीव श्रावण नाचतो." बरोबर सांगतोय ना मी? हो ना? वळीव श्रावण नाचतोय. तो तिला नाचून पण दाखवतो.
आता ती सायली चिडते आणि म्हणते, "नाही हो सर, नाही हो." सॉरी प्रेक्षकांनो, मला हसू कंट्रोल नाही होते. अर्जुन पुढे तिला काय विचारतो, ही मराठी भाषाच होती ना? नाही म्हणजे गाण्यात आहे ना, श्रावण आहे, वळीभर नाचतोय. अरे देवा! दुसरी काही वेगळी लँग्वेज आहे का ही? बरं एवढं सगळं झाल्यावरही तो सायलीला विचारतोय, "तुम्ही माझ्यासोबत कुठला प्रँक करत आहात का? काय चाललंय तुमचं मिसेस सायली?" सायली एवढी चिडते ना आता प्रेक्षकांनो, ती म्हणते, "नाही आता परीक्षेची वेळ संपली, झोपा गपचूप." असं म्हणून ती झोपून जाते. आता ही कुठल्या संगीताच्या माध्यमातनं याला विचारणार आहे? तिने एखादं सोपं सरळ गाणं विचारलं असतं तर आलं असतं ना याला बिचाऱ्याला. म्हणायचं एखादं "कहो ना प्यार है" किती लाख-लाख गाणे पडलेले तिने तरुण रात्र काय गाणे शोधून काढले त्याला कसे कळतील बिचाऱ्याला. तो मायकल जॅक्सनच्या जमान्याचा माणूस आहे. अरे देवा! प्रेक्षकांनो मजा आली की नाही तुम्हाला? सॉरी म्हणजे काही-काही प्रेक्षकांना आवडत नाही मी असं फिदी-फिदी हसते मध्ये. पण आता हसायचे क्षण आल्यावर कोणी नॉर्मल माणूस हसेलच ना प्रेक्षकांनो. म्हणून मला येतं हसायला आणि मी इतकं नाही बाई माझं हसू कंट्रोल करू शकत. तर आता असा झालाय हा एपिसोड. सायली वैतागते आणि म्हणते, "नापास झालात तुम्ही परीक्षेमध्ये, झोपा आता." पण अर्जुनला अजूनही शेवटपर्यंत कळलंच नाही की नेमकं त्याचं काय चुकलं. त्याने तो बिचाऱ्याने बरोबर अर्थ सांगितले सगळ्या गाण्याचे. पण सायली का चिडली? पण असो, आता हा भाग संपवलाय त्यांनी. पण आता पुढच्या एपिसोडमध्ये तो चैतन्याला सांगतो, "चैतन्य, तू काहीही कर आणि मिसेस सायलीपर्यंत हे पोहोचव की मला ग्रीन रंग आवडतो आणि ग्रीन रंगाची साडी जर मिसेस सायलीने घातली तर मी समजून जाईल की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे." मग आता हा चैतन्य कबुतरासारखा आपला निरोप द्यायला गेला त्या सायलीला, म्हणजे अर्जुन पण आहे त्याच्यासोबत. "सांग वारंवार मिसेस सायलीना ग्रीन कलर बद्दल." असं तो सांगतो आता चैतन्यला. मग आता हा चैतन्य सांगायला जातो सायलीला की ग्रीन अर्जुनचा फेवरेट कलर आहे. ग्रीन कलरचं त्याला वेडच आहे. मग आता ही सायली पण ठरवते की ग्रीन कलरची साडी घालायची. ग्रीन कलरची साडी घालून जर मी त्यांच्या समोर गेले, म्हणजे मी हिरव्या रंगाची साडी घातली की त्यांचा चेहरा फुलेल आणि मग समजायचं की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. असं ठरवून सायलीने हिरव्या रंगाची साडी घालायला सुरुवात केली आहे. तर आता या प्रतिमा आत्याला सगळा इतिहास भूगोल आठवलाय प्रेक्षकांनो आणि आता ही प्रिया आणि नागराज मिळून त्या प्रतिमा आत्याला संपवायचा प्लॅन करताय. पण नेमकं तिथे सुमन पोहोचते, म्हणजे माझा अंदाज बरोबर निघाला. त्या गोळ्या नक्की सुमनच घेईल असं मला वाटतंय प्रेक्षकांनो. तर आता बघूयात पुढे काय काय घडतंय. पण आज मजा आली की नाही तुम्हाला? खरं सांगा. आणि तुमच्या आयुष्यातील असे काही गोड क्षण असतील तर मला नक्की शेअर करा की तुम्ही तुमच्या म्हणजे जोडीदाराला कसं प्रपोज केलं किंवा कसं तुमचं लग्न जमलं. मला ऐकायला खूप आवडेल, म्हणजे वाचायला आवडतील तुमच्या कमेंट्स. नक्की आवर्जून कमेंट्स करायला विसरू नका हं. आणि ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ठरलं तर मग या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.